बीड प्रणालीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत आज बीड या ठिकाणी जे आहे शेतकरी पुत्रांनी शेतकरी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या असणाऱ्या ज्या विविध मागण्या आहेत त्या संदर्भात आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा निघतो। या ठिकाणी आहे ते शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत परमेश्वर सातपुते, ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। काय सर काय सांगाल की तुम्ही देखील आज शेतकऱ्याच्या मागण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी आहे? शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणाने सर्व शेतकऱ्यांनी मिळून बीड जिल्ह्यातल्या या ठिकाणी मोर्चाचं आंदोलनाचं नियोजन केलं। या सरकारने शेतकऱ्याचे जे नगदी पीक आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, ऊस आहे, अशा नगदी पिकांच्या कवडीमोल भावाने या ठिकाणी विक्री होत आहे। शासनाने हमी दर काही पिकांना जाहीर केला, परंतु तोही कवडीमोल हमी दर आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात उद्रेक या महाराष्ट्रासह या बीड जिल्ह्यामध्ये उद्रेक होत आहे आणि म्हणून आज शेतकऱ्यासह आम्ही सर्व शेतकरी बांधवासह या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलो। गेल्या 12 वर्षापूर्वी जो सोयाबीनचा असणारा भाव तो आजही कायम आजही तोच आहे। नेमकं या सरकारने या शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव आहे तो अद्यापही वाढवलेला नाही। हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत निगरगट्ट आहे आणि निर्दय आहे, कारण की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी 12,000 रुपये कापसाच्या दराची मागणी केली होती। अरे आता तर तुम्ही सत्तेत आहेत ना, मग द्या ना 12,000 रुपये भाव। आता कुठे घोडा आणलंय? परंतु त्यांची भानच नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याची आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं समाधान त्यांना बघत नाही, म्हणून हे शासन या शेतकऱ्यांना भाव देऊ इच्छित नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पिकांना कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल या पिकांना हमी दर, कापसाला 12,000 रुपयाचा भाव द्यावा, तुरीला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, सोयाबीनला चांगल्या पद्धतीचा भाव द्यावा, ऊसाला पण 4,000 रुपयाचा भाव द्यावा, अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि या मागण्या घेऊन आम्ही जिल्हा प्रशासनाकडे आज मोर्चा घेऊन जातो। या ठिकाणी आपल्याला काँग्रेसचे नेते या ठिकाणी गणेश दादा बजगुडे देखील आहेत। काय सांगाल दादा की सीसीआय कडून शेतकऱ्याचा प्रचंड प्रमाणात छळ होतोय आणि तरी सुद्धा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही? मुळामध्ये हे जे सरकार आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवावर जे आलेलं आहे, परंतु ते शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे। आपण पाहतो वारंवार आताच अतिवृष्टी झाली, कुठलंही नुकसान भरपाई या शेतकऱ्याला मिळाली नाही। ज्यावेळेस विरोधी पक्षनेते म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस तेच शेतमालाला भाव वाढला पाहिजे म्हणून घोषणा देत मोठमोठ्या वल्गना करत होते, आंदोलन करत होते, परंतु आज सत्तेमध्ये असताना त्यांना शेतकऱ्याची कसलीही जाण राहिलेली नाही आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मिळून शेतमालाला वाढीव भाव मिळाला पाहिजे आणि जे हे सरकार जे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची हेळसांड करते याच्यासाठी आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत। वर्तमान सरकारमध्ये प्रतिनिधित्व करणारे पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या कृषी मालाला स्वामीनाथन आयोग लागू करून आधारभूत किमती निश्चित करू असं आश्वासित केलं होतं। मात्र आता हे सरकार विविध उद्योगपतींचं जवळपास गेल्या 8 वर्षामध्ये 90 लाख कोटी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे। आधारभूत किमती या स्वामीनाथन आयोगाच्या तरतुदीप्रमाणे लागू कराव्या ही महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या अध्यक्ष मागणी आहे। ओला दुष्काळ या आसमानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारचं जे सुलतानी संकट आहे, शेतकऱ्यांच्या हमी भावाला भाव न देणं, त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे। मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होतात। गेल्या 11 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 225 आत्महत्या झालेल्या आहेत शेतकरी आत्महत्या। दरवर्षी पाहता आपण बियाणं असेल, खत असेल यांचे भाव वाढत जात आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव येत नाही। दुसरी गोष्ट जे सत्ताधारी आहेत जेव्हा ते वर्गामध्ये असतात तेव्हा ते शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ म्हणतात, कर्जमाफी करू म्हणतात, मात्र शेतकरी आल्यानंतर ते विसरून जातात। त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना आमचा विश्वास नाहीये। त्यामुळे शेतकरी पुत्र मोठ्या संख्येनं पक्षविरहित, नेताविरहित आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे। जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीच मिळाला तर प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी जेव्हा पालकमंत्री बीड अजितदादा पवार बीडला ध्वजारोहणासाठी येणार त्यांना आम्ही शेतकरी गाव म्हणजे घेराव घालणार आणि त्यावेळेला जर नाही झालं तर प्रत्येक गावोगावी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा आमचा इशारा आहे।